साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. मुंबईच्या दक्षता पथकाची अवैध बायोडिझेल पंपावर मोठी कारवाई. 2 टँकरसह 71 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. 4 आरोपी गजाआड. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर ते खामगाव दरम्यान मोठ्या प्रमाणात बायोडिझेलचे पंप उभारून बायोडिझेलची सर्रासपणे अवैध विक्री केली जात आहे. मात्र आर्थिक देवाणघेवाणीमुळे स्थानिक प्रशासन या अवैध बायोडिझेल विक्रीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नेहमीच होत असतो. त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या नाकावर टिचून काल 27 जानेवारीला मुंबई येथील राज्यस्तरीय दक्षता पथक व बुलढाणा पुरवठा विभागाने मलकापूर तालुक्यातील तालसवाडा तसेच रंथम येथील 2 अवैध बायोडिझेल पंपावर धाड टाकून दोन्ही पंप सील केलेत. तसेच 14 जणांविरुद्ध दसरखेड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून बायोडिझेल सदृश लिक्विडने भरलेले 2 टँकर जप्त करण्यात आले आहेत. या कारवाई दरम्यान 4 आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील बायोडिझेल माफियांचे धाबे चांगलेच दणाणले असून डिझेल पेट्रोल सदृश ज्वलनशील पदार्थ अवैधरित्या विक्री करणाऱ्यांवर यापुढे देखील धडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती आज 28 जानेवारीला सायंकाळी जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे यांनी दिली आहे. दिनांक 27/1/2025 ला माननीय नियंत्रक सीधा वाटप व सहाय्यक नागरी पुरवठा तथा राज्यस्तरीय दक्षता पथक प्रमुख माननीय सुधाकर तेलंग सर व माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय दक्षता पथक व बुलढाणा पुरवठा विभाग यांनी ताळसवाडा व रंथम जवळच्या एकता हॉटेल जवळ 2 पथक पाठवले. सदर पथकाला 2 टँकरमध्ये अवैधरित्या डिझेल सदृश पेट्रोलियम इंधनाचा विक्री व साठा होत असल्याचे निदर्शन आले. सदर अवैधरित्या इंधनाची वाहतूक व साठा होत असल्यामुळे सदर दोन्ही टँकर हे पोलीस स्टेशन MIDC मलकापूर येथे जप्त करण्यात आले व या गुन्ह्यामध्ये अवैधरित्या जे कोणी विक्री करत आहे अशा 14 लोकांवर FIR सादर केलेला आहे. त्या 14 लोकांपैकी 4 लोक हे सध्या अटकेमध्ये आहे व या गुन्ह्यामध्ये आणखी कोणी संशयित असेल तर अशा संबंधीवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल व सदर पुढील तपास हा MIDC पोलीस स्टेशनचे PI कोळी हे करत आहे. या गुन्ह्यामध्ये जवळपास 71 लाखाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. भविष्यामध्ये असे कोणी बायोडिझेलची किंवा डिझेल सदृश पेट्रोलियम पदार्थाची अवैधरित्या विक्री करणार नाही यासाठी भविष्यामध्ये असे